दादा कुठे गेला बरं 2 मिनिटात येतो म्हणला आणि अर्धा तास झाला आला नाही. कुठे बोलून गेला की दादा? बैल उपाशी मारायला लागल्यात. घास टाकायचा त्यांना, जायचंय दुधाला धाराशिवला आणि ही गेला बोलवून. आता काय करावं? बैल अशी तर उपाशी मारतेली. कुठं तर गेला असं. दादे अहो बी द्यायला गेला. कुठे तिकडे तर नाही ना. दादे दादा आपण तर आता त्याला सगळा त्यालाच लावणार आहे घास टाकायला. आपण नुसतं कापायचं काम करायचं. दादे पाहिला मी साग्याला म्हणलं 2 मिनिटात येतो आणि इकडं 2 तास लावला. अरे ढेकळाच्या तर 2 तास लावला तिकडं. आता साग्यानं मस्तपैकी बैलाला घास बीस टाकला असेल. आता माझं काम बी वाचलं. आयुष मी जातो आता साग्यापाशी. आता माझं काम बी वाचलं. देवा माझ्यासारखं डोकं कोणाला दिलं नाही, बरं झालं तू. आला पाटील तुम्ही. हा 2 मिनिटं म्हणून अर्धा तास कुठे काय होता आपण? तिकडे मोबाईल बघत बसलो झाडाखाली. आपण वरचीवर लय चुकारपणा करायला पाटील. तेवढा घास टाका बैलाला. तू टाकल नाही वय? बैलांना तुमच्याच हातचं आवडतं पाटील. होय मग तुझ्या हातचा काय आवडत नाही वय? रांडीच्या उचलन टाक बैलांना. लय तापून हो. काय लय तापू नको, टाक चल पटकन. दोन्ही तू टाकायचं. आता मी एक सुद्धा हात लावणार नाही. तू एक टाकतो म्हणला होता. नाही मी घास कापलाय. तू कशाला 2 मिनिटं म्हणून अर्धा तास गायब होता तू. उचला पाटील. पाटील पाटील म्हणतो. तू गोड बोलतोस का रागात नाही, बोलतोय? मी गोड म्हणतो पाटील. उचला उचला उचला. अयो उचला मी एवढं टाकतो पाटील. अंड्याच्यानं मला उचला लावला शेवट घास. मला वाटलं ती टाकल मी थोर 2 तास तिकडं गडप होतो. देवा माझ्यासारखं डोकं देऊन मला डोकं देऊन तू चुकी केली राव. आता मला उचलायला लागणार आहे घास एवढा. सोपा एवढा घास उचलायचा. दोघं नेले असते, दोघाला एक परवडलं असतं. लांब न्यायचं तिकडं बायलाला पा. मी बी कसा त्याला दाखवतो. मेलो रे बाबा.